बर, चला कॉन्सन्ट्रेट करा. लास्ट लेक्चरला आपण आता मध्ये मध्ये कोणी बोलणार नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, डिस्टर्बन्स जरा सुद्धा नको आहे. बघा, लक्ष द्या. मागच्या लेक्चर मध्ये आपण सिरीज RLC सर्किट त्याचा एक्सेल, एक्सी आणि झेड आपण प्लॉट केला विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. बरोबर, फ्रिक्वेन्सी नुसार एक्सेल, एक्सी आणि झेड याचा प्लॉट आपण बघितला. बरोबर, झेडचा जो प्लॉट आला, झेडचा जो काय ग्राफ आला तो कसा आला, असा आला ज्यात मिनिमा किंवा मिनिमम व्हॅल्यू, मिनिमा म्हणजे मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमा म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू at a particular frequency. At a particular frequency we can observe that the value of z can become minimum. That particular frequency is called as, complete the statement. ज्या फ्रिक्वेन्सीला z मिनिमम होतो किंवा करंट मॅक्सिमम होतो त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बर, मग या रेझोनंट सर्किटचा करंट आपण जर प्लॉट केला तर साधारण जो ग्राफ आलाय तो कसा आलाय, मॅक्सिमम वाला ग्राफ आलाय. ग्राफ कसा आलाय, हा मॅक्सिमम वाला ग्राफ आलाय. इम्पेडन्सच्या ग्राफला अपोजिट ग्राफ येतोय, इम्पेडन्सच्या ग्राफला अपोजिट ग्राफ येतोय. बरोबर, करंटचा ग्राफ, बरोबर का. इम्पेडन्सचा ग्राफ असा आहे ज्यात मिनिमा प्रेझेंट आहे. मग करंटचा ग्राफ कसा आहे ना, ज्यात मॅक्सिमा प्रेझेंट आहे. बरोबर का. सो एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे ज्याला नाव दिलं गेलंय रेझोनंट फ्रिक्वेन्सी. अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज प्रेझेंट वेअर द झेड बिकम्स मिनिमम and the current of that frequency is maximum in the circuit. So that frequency is called as resonant frequency. आणि त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या करंटला अपोजिशन लोएस्ट आहे, अपोजिशन म्हणजे झेड लोएस्ट आहे, आणि त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा करंट मॅक्सिमम आहे कम्पेअर्ड विथ दी करंट्स ऑफ अदर फ्रिक्वेन्सीज. बाकीच्या फ्रिक्वेन्सीच्या करंटशी कम्पेअर केलं तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा करंट हायएस्ट आहे, म्हणून अशा टाईपच्या सर्किटला एक्सेप्टर सर्किट म्हणतात. सच टाइप ऑफ सर्किट इज कॉल्ड एज एक्सेप्टर सर्किट. सो सिरीज RLC सर्किट इज ऑल्सो नोन एज एक्सेप्टर सर्किट. So that kind of acceptor circuits are used in radio receivers. Radio receivers. मग जेव्हा तुम्ही फर्स्ट रेडिओ स्टेशन ऐकत असता तेव्हा तुम्ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी रेडिओ स्टेशनच्या सेंट्रल फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच करता. तुम्ही तुमच्या सर्किटचे एल आणि सी, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स जर चेंज केले तर बाळांनो तुमच्या सर्किटची रेझोनंट फ्रिक्वेन्सी चेंज होते. रेझोनंट फ्रिक्वेन्सी चेंज झाली की कर्व शिफ्ट होतो. सो या फ्रिक्वेन्सीज ऐकायला यायच्या बंद होतात किंवा या फ्रिक्वेन्सीचे करंट अगदीच मिनिमम आहेत. पण आता या रेडिओ स्टेशनला करस्पॉन्डिंग ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याचे करंट सर्किटमध्ये जास्त आहेत. सो ते वेगळं रेडिओ स्टेशन ऐकायला सुरू होतं. तुम्ही परत तुमच्या सर्किटचे एल आणि सी मॉडिफाय केले की रेझोनंट फ्रिक्वेन्सी मॉडिफाय होते. अँड वन्स यू मॉडिफाय द रेझोनंट फ्रिक्वेन्सी अगेन द कर्व गेट्स शिफ्टेड. सो एल आणि सी मॉडिफाय करून काय मॉडिफाय केलं जातं, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि जर तुम्ही रेझिस्टन्स मॉडिफाय केला तर तुम्ही या कर्वची शार्पनेस कमी जास्त करू शकता. द क्वालिटी फॅक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शार्पनेस ऑफ द कर्व. कुठला कर्व शार्प आहे, फर्स्ट कर्व की सेकंड कर्व, फर्स्ट कर्व. मग फर्स्ट कर्वचा क्वालिटी फॅक्टर जास्त यायला पाहिजे. मग पहिल्या कर्वचा क्वालिटी फॅक्टर जास्त येण्यासाठी पहिल्या कर्व साठी जो काय रेझिस्टन्स RLC मधला जो काय R आहे, RLC सिरीज सर्किट आहे, त्यातला जो काय R आहे तो पहिल्या सर्किटचा R काय पाहिजे, लेस पाहिजे. आलं का लक्षात, पहिल्या सर्किटचा R लेस पाहिजे. पहिल्या सर्किटसाठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी, पहिल्या कर्व साठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या कर्व साठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी दोन्ही सेम आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या सर्किटसाठी इंडक्टर आणि कपॅसिटरच्या व्हॅल्यू सेम आहेत, पण पहिल्या आणि दुसऱ्या सर्किटमध्ये रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूज डिफरंट आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर. नेक्स्ट याच्या पुढे आज आता आपण जातोय काही क्वेश्चन्स बघूयात.
सिरीज RLC सर्किट वरचे क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे 1/R रूट L/C. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2π रूट LC. इंटू रूट LC म्हटलं असतं तर रूट LC न्यूमरेटर मध्ये लिहिला असता. म्हणतानाच पाठ करतानाच कसं पाठ केलंय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π रूट LC. ते सगळं डिनॉमिनेटर मध्येच आहे, हे सगळं आपल्याला कळतंय. ओके, सो आता याच्या पुढं बघा क्वेश्चन नंबर आय थिंक 17. त्या माझ्या बरोबर क्वेश्चन नंबर 17. 16 पर्यंत झाले होते. RC सर्किट RL सर्किट झाले, आता RLC सिरीज सर्किट त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघा. ऑलरेडी याच्या मागची थेअरी आणि बॅकग्राऊंड क्लिअर आहे. इन द सर्किट शोन इन द फिगर फाइंड, एक सर्किट दिलंय आम्हाला, सर्किट डायग्राम दिली आहे. फाइंड बिट नंबर ए, पहिला पॉइंट आहे बघा, रिएक्टन्स ऑफ द सर्किट. रिएक्टन्स विचारलाय म्हणजे एक्सेल काढा, मग एक्सी काढा आणि मग एक्सेल मायनस एक्सी पण काढा. कुणाचा रिएक्टन्स विचारलाय, सर्किटचा, इंडक्टरचा की कॅपॅसिटरचा? सर्किटचा. मग काय कॅल्क्युलेट करणार, एक्सेल एक्सी की एक्सेल मायनस एक्सी? सर्किट, हा एक्सेल मायनस एक्सी. सर्किटचा झेड म्हटला तर अंडर रूट, करेक्ट, आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, असे आन्सर्स यायला पाहिजे तुमच्याकडनं. बर, सेकंड म्हटले इम्पेडन्स ऑफ द सर्किट. म्हणजे इथं आपण ठरवलं की एक्सेल मायनस एक्सी कॅल्क्युलेट करायचं. पुढे लिहिलंय इम्पेडन्स ऑफ द सर्किट, DANCE, स्पेलिंग नीट लिहा. इम्पेडन्स ऑफ सर्किट म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आर, एक्सेल, एक्सी की झेड? झेड. फॉर्म्युला माहित आहे, सिरीज RLC सर्किट असेल तर काय, नुसतं RL असेल तर काय, नुसतं RC असेल तर काय, नुसता R असेल तर काय, नुसता C असेल तर काय आणि नुसता L असेल तर काय. बरोबर. पुढं करंट, कुठला करंट काढणार, नुसतंच द करंट असं लिहिलं. RMS करंट कुणामधला, इंडक्टर मधला, कॅपॅसिटर मधला, रेझिस्टर मधला की सप्लाय न दिलेला? IRMS पण कुणाचा, रेझिस्टन्स मधनं गेलेला, इंडक्टर मधनं गेलेला, कॅपॅसिटर मधनं गेलेला की सप्लाय न दिलेला? बोला. अरे सिरीज मध्ये तिघांमधनं सेम करंट जाईल ना. सप्लाय मधनं गेलेला करंट आणि RLC तिघांमधनं गेलेला करंट सेमच आहे. सो IRMS कॅल्क्युलेट कराल. बर, सर्किट ड्रॉ करायचंय अजून, पण काय काय कॅल्क्युलेट करायचंय ते बघूयात. रीडिंग ऑफ दी आयडियल AC व्होल्ट मीटर्स. readings of the ideal AC व्होल्टमीटर. DC व्होल्टमीटर ऍव्हरेज मेजर करतो, AC व्होल्टमीटर complete the statement. DC voltmeter measures average, AC voltmeter measures, correct, measures RMS. Perfect. Reading of the ideal AC voltmeter. व्होल्टमीटर्स, बरेच व्होल्टमीटर त्यांनी अटॅच केलेले आहेत. प्रत्येक व्होल्टमीटरचं रिडिंग कॅल्क्युलेट करायचं. ब्रॅकेट मध्ये सांगितले दीज आर हॉट वायर इन्स्ट्रुमेंट्स. AC व्होल्टमीटरच्या विषयी लिहित आहेत ते, AC व्होल्टमीटर विषयी. दीज आर हॉट वायर एमिटर किंवा हॉट वायर व्होल्टमीटर असं त्याला म्हणतात. दीज आर हॉट वायर इन्स्ट्रुमेंट्स. हे सगळे हॉट वायर इन्स्ट्रुमेंट्स हे RMS व्हॅल्यू मेजर करत असतात, लक्षात ठेवा. इन्स्ट्रुमेंटचा एक टाईप आहे, हिटिंग इफेक्ट मेजर केला जातो. These are hot wire instruments and they read or they measure RMS values. They measure RMS values. बरोबर. सो RMS व्हॅल्यूची एक अल्टरनेटिंग डेफिनेशन पण करता येते. एक एक्स्ट्रा पॉइंट इथं शेजारी मी तुम्हाला लिहून देतो. एखादा अल्टरनेटिंग करंट जर तुम्हाला आम्ही दिला आणि तो अल्टरनेटिंग करंट पास केल्यामुळं
समजा हीट प्रोड्यूस झाली H1 आणि तेवढीच हीट तुम्ही प्रोड्यूस केली बाय युझिंग अ डायरेक्ट करंट, तेवढीच हीट तुम्ही प्रोड्यूस केली बाय युझिंग अ डायरेक्ट करंट इन द सेम टाइम इन द सेम रेझिस्टन्स. म्हणजे पहिल्या केसमध्ये एक रेझिस्टर वापरला आणि एक अल्टरनेटिंग करंट वापरला, अल्टरनेटिंग सप्लाय वापरला. दुसऱ्या केसमध्ये तोच रेझिस्टन्स वापरला, पण या केसमध्ये मात्र एक डायरेक्ट सप्लाय वापरला. मग समजा जर या दोन्ही रेझिस्टन्स मध्ये सेम हीट प्रोड्यूस झाली इन द सेम टाइम, टाइम पण दोघांना आपण सेमच देऊयात, सेम टाइम साठी एसी सप्लाय याला अप्लाय करूयात, सेम टाइम साठी डीसी सप्लाय याला अप्लाय करूयात. मग या रेझिस्टन्स मधनं गेलेला आरएमएस करंट म्हणजेच या रेझिस्टन्स मधनं गेलेला डीसी करंट, केव्हा या अल्टरनेटिंग करंटची आरएमएस व्हॅल्यू या डीसी करंट एवढी म्हणता येते, केव्हा जर दोघांनी प्रोड्यूस केलेली हीट काय असेल, सेम असेल. आता रेझिस्टन्सला कळतच नाही ना डायरेक्शन ऑफ करंट काय आहे, तो हीटच होतो. तो एसी असला तरी हीटच होतो, डीसी असला तरी हीटच होतो. त्यामुळं रेझिस्टर कधीही एसी डीसीचा विचार करतच नाही, तो हीट व्हायचा तसा हीट होतोच. म्हणून दुसऱ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट डिझाईन केले गेलेत. तुमचं गॅल्व्हॅनोमीटर वापरून तुम्हाला एसी नाही मेजर करता येणार, पण हिटिंग इफेक्ट मेजर करून तुम्हाला एसी मेजर करता येतो. हिटिंग इफेक्ट मेजर करून तुम्हाला काय मेजर करता येतं, एसी मेजर करता येतो. मग समजा एसी अल्टरनेटिंग करंट पास केल्यामुळे प्रोड्यूस झालेली हीट आणि डायरेक्ट करंट पास केल्यामुळे प्रोड्यूस झालेली हीट जर सेम असेल, प्रोव्हाइडेड सेम रेझिस्टन्स आणि सेम टाइम, मग इथं काय म्हणणार मी, आय आरएमएस स्क्वेअर आय स्क्वेअर आरटी ना, हीटचा फॉर्म्युला काय आय स्क्वेअर आरटी. पण इथं करंट काय द्यावं लागेल मला, आरएमएस, आणि इथं काय द्यावं लागेल, डीसी करंट जो आहे तो आहे. पण मी जर सेम रेझिस्टन्स आणि सेम टाइम घेतला तर डीसीची अल्टरनेटिंग करंटची आरएमएस व्हॅल्यू म्हणजेच डीसी करंटची व्हॅल्यू, प्रोव्हाइडेड सेम रेझिस्टन्स सेम हीट आणि सेम टाइम. समजतंय का? या अल्टरनेटिंग करंटची आरएमएस व्हॅल्यू किती हे जर समजून घ्यायचं असेल तर काय करायचं, तो अल्टरनेटिंग सप्लाय काढून टाकायचा, तिथं डीसी सप्लाय लावायचा. जेवढी हीट अल्टरनेटिंग सप्लायनं प्रोड्यूस केली होती तेवढीच हीट प्रोड्यूस होईपर्यंत थांबायचं. येते का लक्षात? त्यासाठी नक्की किती करंट पास करावा लागेल टू प्रोड्यूस द सेम अमाउंट ऑफ हीट इन द सेम रेझिस्टन्स अँड इन द सेम टाइम, किती डीसी करंट लागतोय ते चेक करा. तो डीसी करंट म्हणजेच या एसीची आरएमएस व्हॅल्यू. बरोबर, मी डेफिनेशन लिहितो, लक्षात येईल. इथं तर प्रूव्ह होतंय मॅथमॅटिकली, पण डेफिनेशन लिहिल्यानंतर आणखीन चांगलं क्लिअर होईल. लिहा, इफ किंवा असं लिहूयात, स्टेटमेंट पहिल्यांदा तयार करूयात, असं लिहूयात, दी आरएमएस व्हॅल्यू ऑफ the RMS value of alternating current is that value of direct current which produces same heat in same resistor in same time. तेवढीच हीट प्रोड्यूस करायची आहे तेवढ्याच रेझिस्टर मध्ये तेवढ्याच टाइम मध्ये. पुन्हा एक की as produced by पुन्हा एक हीट प्रोड्यूस करायची आहे, जेवढी हीट एसी न प्रोड्यूस केली होती तेवढी, as produced by alternating current. The RMS value of alternating current ची RMS व्हॅल्यू म्हणजे कुठला डायरेक्ट करंट, कुठली डीसी व्हॅल्यू, अशी डीसी व्हॅल्यू जी त्याच रेझिस्टर मध्ये तेवढ्याच टाइम मध्ये तेवढीच हीट प्रोड्यूस करेल as produced by AC, जेवढी एसी न प्रोड्यूस केली होती तेवढीच. समजतंय का?
एक एक पॉइंटला आता मला येस नो सांगत चला. रेझिस्टरला एसी डीसी काय कळत नाही, त्याच्यामध्ये हीट तर प्रोड्यूस होणार, येस नो? येस, त्याच्यामध्ये हीट तर प्रोड्यूस होणार. आता अल्टरनेटिंग करंट मेजर करायला काहीतरी लॉजिक वापरलं पाहिजे, आरएमएस व्हॅल्यू मेजर करायला काहीतरी लॉजिक वापरलं पाहिजे. मग काय लॉजिक आहे? मग लॉजिक असं आहे बघा, हे मेजर करायला थोडस टफ आहे, पण हे मेजर करणं सोपं आहे, डीसी मेजर करणं सोपं आहे. पण डीसी नक्की किती डीसी म्हणजे एसी ची आरएमएस व्हॅल्यू? तर असा डीसी करंट जो गिवन रेझिस्टर मध्ये, सेम रेझिस्टर मध्ये, सेम टाइम मध्ये सेम हीट प्रोड्यूस करतो. जेवढी एसी न हीट प्रोड्यूस केली होती तेवढीच हीट डीसी करंटनं प्रोड्यूस करण्यासाठी तेवढ्याच रेझिस्टन्स मध्ये, तेवढ्याच टाइम मध्ये ती हीट प्रोड्यूस करायची आहे. त्यासाठी किती डीसी करंट पास करावा लागेल तो बघा. तो डीसी करंट म्हणजेच या रेझिस्टर साठीचा आरएमएस करंट एसी वाला. समजतंय का? सो ही झाली त्या इन्स्ट्रुमेंटच्या मागे असणारी थेरी. ओके, हिटिंग इफेक्ट मेजर केले जातात, कारण हिटिंग इफेक्ट मेजर करून जर तुम्ही करंट कॅल्क्युलेट करत असाल तर तो करंट काय असतो? ऍव्हरेज की आरएमएस? If you are calculating the current by measuring the heating effect, then that current must be the RMS current. That current must be the RMS current. म्हणून त्यांनी इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय? These are hot wire instruments and they read the RMS value. Why they read the RMS value? Because they are based on the measurement of heating effect. येते का लक्षात? आणि हिटिंग इफेक्ट वरनं आरएमएस व्हॅल्यूची डेफिनेशन करता येते. आरएमएस करंटची डेफिनेशन आहे, it is that current, it is that direct current which produces same heat in the same resistor in the same time. तेवढीच हीट प्रोड्यूस करायची आहे तेवढ्याच रेझिस्टर मध्ये, तेवढ्याच टाइम मध्ये. आणि त्यासाठी जेवढ्या डीसी ची रिक्वायरमेंट आहे तो डीसी करंट म्हणजेच अल्टरनेटिंग करंटची आरएमएस व्हॅल्यू. आलं का लक्षात? दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल बिहाइंड दी हॉट वायर इन्स्ट्रुमेंट्स. बर, आता जी काय हा एक्स्ट्रा पॉइंट झाला, लिहून झालाय तुमचा? लिहून पण ठेवला असेल. आता परत क्वेश्चन कडे जाऊयात. एक्सएल मायनस एक्ससी काढायचा आहे, झेड काढायचा आहे, आय आरएमएस काढायचा आहे आणि प्रत्येक प्रत्येक व्होल्ट मीटरचं आरएमएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सर्किट डायग्राम मी ड्रॉ करतोय नेक्स्ट स्लाइड वरती, तुम्ही माझ्या बरोबर ड्रॉ करा. सप्लाय इथं वरती काढलेला आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. पहिल्यांदा इंडक्टर काढलाय तरीही काही अडचण नाही, सिक्वेन्स डज नॉट मॅटर, ऑलरेडी शिकवलेलं आहे. इंडक्टर, मग रेझिस्टर काढलाय, ठीक आहे, काही अडचण नाही. कपॅसिटर, काही अडचण नाही. इंडक्टर ची व्हॅल्यू दिली आहे 2/पाय हेनरी. अपॉन पाय दिलाय म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं आहे, पायला पाय कॅन्सल व्हायची अरेंजमेंट केलेली आहे. हेनरी कॅपिटल एच. रेझिस्टर 100 ओहम दिलाय, चला कॅल्क्युलेशन सोपं झालं, उगाच 53 आणि 79 वगैरे असलं काय नाही दिलं. कपॅसिटर पण 100/पाय दिलाय म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं करून दिलेलं आहे, पण हा मायक्रो फॅरेड आहे, त्या मायक्रोला विसरून चालणार नाही. सो हे झाले तुमचे एल, आर आणि सी. LRC झाले, RLC, LRC, CLR. या सप्लायच्या शेजारी लिहिलंय 200 व्होल्ट, 50 हर्ट्ज, म्हणजे सप्लायचं आरएमएस व्होल्टेज. काय म्हणूया त्याला? ERMS, VRMS, काय म्हणूया? तुम्ही सांगा, ते म्हणूया ई म्हणूया की व्ही म्हणूया? ई. त्याला म्हणूया ERMS, कॉमा हा कोण आहे? ओमेगा की एफ आहे? एफ, कारण युनिट हर्ट्ज आहे. इथंच त्यांनी 100 पाय रेडियन पर सेकंड असं लिहिलं असतं, युनिट वरनं कळलं असतं रेडियन पर सेकंड म्हणजे ओमेगा दिलाय. ओके, आता रेडियन नाही, आता रेडियन पर सेकंड दिसत नाहीये, आता तिथं बघा हर्ट्ज दिसतंय. हर्ट्ज दिसतंय याचा अर्थ काय? फ्रिक्वेन्सी. समजलं? जो काय सप्लायनं दिलेला आरएमएस करंट असेल किंवा सप्लायचा इन्स्टंटेनियस करंट, तोच इंडक्टर मधनं जाईल, तोच रेझिस्टन्स मधनं जाईल, तोच कपॅसिटर मधनं जाईल. हाफ टाइम साठी करंट अँटी क्लॉकवाईज असेल, हाफ टाइम साठी करंट क्लॉकवाईज असेल, हे सगळं आम्हाला कळतंय, बरोबर? आता इथं व्होल्ट मीटर काही अटॅच केले, तर 3 व्होल्ट मीटर असे अटॅच केलेत. पहिला व्होल्ट मीटर इंडक्टरच्या अक्रॉस अटॅच केलाय, दुसरा रेझिस्टरच्या अक्रॉस, तिसरा कपॅसिटरच्या अक्रॉस. हे 3 व्होल्ट मीटर पहिल्यांदा ड्रॉ करूयात. V1 एसी व्होल्ट मीटर आहेत, हे डीसी असतील तर रिडिंग 0 येईल, कारण ते ऍव्हरेज मेजर करतात. हा V2 आणि हा V3. सो रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं, सॉरी,
इंडक्टरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज मेजर करायचं काम V1 ला दिलंय. रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज मेजर करायचं काम V2 ला दिलंय आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज मेजर करायचं काम V3 ला दिलंय. V4 काय करणार आहे? इफेक्टिव्ह व्होल्टेज. इफेक्टिव्ह व्होल्टेज म्हणजेच आरएमएस व्होल्टेज. कधी कधी इफेक्टिव्ह हा वर्ड सुद्धा वापरला जातो फॉर आरएमएस. इफेक्टिव्ह व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर अँड रेझिस्टर. इंडक्टर आणि रेझिस्टरच्या अक्रॉसचं इफेक्टिव्ह व्होल्टेज विचारलेलं आहे. ते V4 मेजर करून दाखवणार आहे. आणि V5 जो आहे तो तिघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करणार आहे. टोटल व्होल्टेज V5, टोटल व्होल्टेजची आरएमएस व्हॅल्यू ती तुम्ही ओरली सांगू शकता. किती आहे कोण सांगेल? या 2 पॉइंट मधलं आरएमएस व्होल्टेज किती यायला पाहिजे? ओरली सांगता येतं. या तिघांच्या अक्रॉस किती आहे? 200 व्होल्ट. सो V5 चं काम झालं. V5 विल मेजर 200 व्होल्ट. एक रिडिंग पटकन मिळालं कारण ते सोर्स व्होल्टेज आहे आणि ते तिघांच्या अक्रॉस असणार आहे. अलग लक्षात. इफेक्टिव्ह व्होल्टेज अक्रॉस L, R आणि C म्हणजे या 2 पॉइंट मधलं व्होल्टेज V5 मेजर करणार होता. आरएमएस व्होल्टेज या 2 पॉइंट मधलं कोण मेजर करणार होता? V5. ते किती येणार आहे इफेक्टिव्हली? सप्लाय व्होल्टेज एवढे येणार आहे ते सरळ सरळ कळतंय 200 व्होल्ट. सो V5 किती असेल? ERMS एवढा असेल. ओके, किंवा VRMS म्हणायचं असेल VRMS एवढा असेल. सप्लाय व्होल्टेज एवढा असेल. एक एक बीट कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूयात. लेट अस स्टार्ट कॅल्क्युलेटिंग बीट बाय बीट. पहिला बीट काय आहे सांगा? इम्पेडन्स ऑफ द सर्किट म्हणजे XL मायनस XC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इम्पेडन्स विचारलाय तर रिएक्टन्स विचारलाय. चेक करा जरा. रिएक्टन्स, इम्पेडन्स नाही, रिएक्टन्स. इम्पेडन्स म्हणजे झेड असतो ना. रिएक्टन्स विचारलाय कुणाचा? नुसत्या इंडक्टरचा, नुसत्या कॅपॅसिटरचा की सर्किटचा? सर्किटचा. मग किती येणार तो? XL मायनस XC येणार. पण XL तर कॅल्क्युलेट करावा लागेल, XC पण कॅल्क्युलेट करावा लागेल. XL चा फॉर्म्युला काय असतोय? तुमच्याकडे यायला पाहिजे आन्सर मोठ्यानी. ओमेगा इंटू L. ओमेगाला काय लिहिता येतंय? 2πf. L as it is. Substitute the values, get the answer. फ्रिक्वेन्सी आहे 50. L ची व्हॅल्यू आहे 2/π. पायला पाय कॅन्सल, पायला पाय कॅन्सल. 2 into 50 100. 100 into 2 200. सो XL आला 200. युनिट काय पाहिजे XL चं? किलोमीटर, मीटर काय पाहिजे? ओहम. कारण तो अल्टिमेटली अपोजिशन टू करंट आहे. सो इट इज रेजिस्टर युनिट. बर, XC किती आला बघा? XC चा फॉर्म्युला बोला सगळ्यांनी एकत्र. XC इज इक्वल टू 1/ωc. ओमेगाचा फॉर्म्युला, ओमेगाचा फॉर्म्युला 2πf. सो 1/2πf. F किती आहे? 50. C ची व्हॅल्यू किती आहे? जेव्हा जेव्हा सबस्टिट्यूशन कराल तेव्हा तेव्हा बाळांनो ब्रॅकेट टाकत चला, कन्फ्युजन होत नाही. C ची व्हॅल्यू 100/π. 100/π. मायक्रो, मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶. त्याला विसरू नका. पायला पाय कॅन्सल. 50 into 200. 100 into 100 10⁻⁴. 100 into 100 10⁻⁴. आणि हा 10⁻⁻⁶ as it is. -6 + 4 -2. -2 वरती गेला +2. 10⁻² म्हणजे 100. सो XC आला बाळ 100 ओहम. XL झाला, XC झाला. Therefore XL मायनस XC किंवा XC मायनस XL जो मोठा आहे त्यातनं छोटा वजा करा. XL किती आहे? 200 मायनस XC किती आहे? 100. आन्सर आलं 100. युनिट आलं ओहम. बघा कळालं का? लिहून ठेवा एवढं. राईट डाऊन. बरेच पॉइंट विचारले या क्वेश्चन मध्ये. V1, V2, V3, V4, V5 हे पण कॅल्क्युलेट करायचे. आता रिएक्टन्स कॅल्क्युलेट केलाय, अजून इम्पेडन्स करायचा आहे कॅल्क्युलेट. करूया. XL झाला, XC झाला, XL मायनस XC झाला. बीट नंबर 1 कॅल्क्युलेटेड. चेक करा, समजलं का एव्हरीवन? ऑनलाईन पीपल, ऑफलाईन पीपल, एव्हरीवन.
आला विषय लक्षात? हा, परत कॉन्सन्ट्रेट करा सगळेजण इकडं. नेक्स्ट बीट काय आहे बघा, नेक्स्ट बीट बोला. झेड. नेक्स्ट बीट आहे सर इम्पेडन्स ऑफ द सर्किट. झेड चा फॉर्म्युला अंडर रूट स्टार्ट आर स्क्वेअर प्लस एक्सएल माइनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. रिपीट अगेन, झेड इज इक्वल टू अंडर रूट हा आर स्क्वेअर प्लस एक्सएल माइनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. सगळेजण फॉर्म्युला परत म्हणतील. झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल माइनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. चला आर ची व्हॅल्यू सांगा डायग्राम मध्ये बघून. 100 चा स्क्वेअर एक्सएल मायनस एक्ससी बीट 1 मध्ये कॅल्क्युलेट केला होता, बघून सांगा. 100. बर, 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 100 स्क्वेअर. 2 टाइम्स 100 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 2 ते येणार रूट 2. स्क्वेअर रूट ऑफ 100 स्क्वेअर ते येणार 100. सो रूट 2 इंटू 100 किंवा 100 इंटू रूट 2. हा आला झेड. ऑप्शन मध्ये बघायचं आणि त्या हिशोबानं 100 रूट 2 एक तर ऍज इट इज ठेवा, नाहीतर बघा दुसरा ऑप्शन काय आहे. रूट 2 ची रिप्लेसमेंट सर 1.414 1.414 किंवा 1.41. 100 न मल्टिप्लाय करा, किती येणार आन्सर? 141. युनिट काय पाहिजे? किलोमीटर, मीटर, ओहम. युनिट पाहिजे ओहम. इम्पेडन्स आहे. मग सर किलोमीटर मीटर का म्हणता? तुम्हाला सवय आहे ना एक कुठं तरी चूज करायची आन्सर. एमसीक्यूज चेक करा. झेड पण कॅल्क्युलेट झाला आपला. थर्ड बीट काय बघा, IRMS. सर्किट मधला IRMS. इन्स्टंटेनियस विचारलाय की RMS? IRMS. सप्लायचा IRMS. मग सप्लायचा EMF डिवाइडेड बाय सप्लायला झालेलं अपोजिशन. सप्लायचा EMF किती आहे बघा डायग्राम मध्ये, तुम्ही बघाल आणि सांगाल. दिलंय तिथं 200 व्होल्ट, 50 हर्ट्ज. सप्लायचा RMS किती आहे? 200 व्होल्ट. झेड किती ओहम आलाय? 100 इंटू रूट 2 का 141 लिहू इथं? इथं जर मी 141 लिहिलं तर कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होणार. इथं जर मी 141 लिहिलं तर कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होणार. सो आपली चॉईस काय असली पाहिजे? 100 इंटू रूट 2 असली पाहिजे. इन्स्टेड ऑफ रायटिंग 1.41. हे पण कॅल्क्युलेशन ट्रिक समजून घ्या. एक्झॅक्ट आन्सर इथं लिहून डिवाइड बाय 141 करत बसण्यापेक्षा इथं 100 इंटू रूट 2 करूयात. अरे 1 बाय रूट 2 कधीही काढता येते इझिली. 1 बाय रूट 2 पाठ पण असेल तुम्हाला. किती आहे 1 बाय रूट 2? बरोबर आहे तुझं. मी विचारतोय 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू काय आहे? 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू काय आहे? मी फक्त एवढंच जस्टिफाय करायला लागलोय की का आपण 100 रूट 2 घेतलं पाहिजे इन्स्टेड ऑफ 141. इट इज डिफिकल्ट टू डिवाइड बाय 141. मग 100 रूट 2 घेतलेलं बरं. 100 ने डिवाइड करणं इझी आहे, रूट 2 ने डिवाइड करणं इझी आहे. बरोबर. सांगा रूट 2 ची व्हॅल्यू किती असते तुमची? 1.41. आणि 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू किती असते? 0.707. बरोबर. बर, मागच्या स्लाइडला काय लिहायचं राहिलंय बघ सुचित्रा, लिहून घे. झालं की सांग. परत जाऊ आपण पुढच्या स्लाइडला. पहिल्यांदा एवढं लिहून घ्या. चला चला पुढे चला. माझ्या बरोबरच शक्यतो प्लीज चला. बर, आता इथं हे जस्टिफाय केलं आपण की 141 घेऊन कॅल्क्युलेशन डिफिकल्ट करण्यापेक्षा 100 रूट 2 घ्या. 200 अपॉन 100 आलं 2 अपॉन रूट 2. मग मगाशी जसं ती म्हणत होती सर 2 अपॉन रूट 2 येत आहे, कशाला 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू लिहित बसायची? मग 2 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू डायरेक्टली रूट 2 लिहा. आणि रूट 2 ची व्हॅल्यू सर आम्ही पाठ केली आहे लहानपणी. किती आहे? 1.41. करंट आहे. युनिट काय पाहिजे? व्होल्ट की ओहम? एम्पियर.
सर नन ऑफ दिस असं म्हणणार आम्ही, कारण तुम्ही जे काही ऑप्शन देताय त्यात तर काही आमचा आन्सर नसते. एम्पियर. बरोबर, जमलं. बिट नंबर सी कॅल्क्युलेट झाला. बिट नंबर डी जो आहे ना तो इंटरेस्टिंग आहे. V1 चं रिडिंग, V2 चं रिडिंग, V3 चं रिडिंग, V4 चं रिडिंग आणि V5 चं रिडिंग. V5 तुम्हाला ऑलरेडी मिळालाय, करेक्ट. जो ऑलरेडी मिळालाय तसा विषय पटकन संपून टाकूया. V5 म्हणजे कोण आहे? सप्लायचं आरएमएस व्होल्टेज ना. V5 म्हणजे कोण आहे? या दोन पॉइंट मधलं आरएमएस व्होल्टेज. अरे पण या दोन पॉइंट मध्ये कोण अटॅच केलाय? सप्लाय. मग सप्लायचं आरएमएस व्होल्टेज किती आहे ते? 200 व्होल्ट. सो V5 चा विषय पहिल्यांदा संपून टाका. सो V5 म्हणजे सप्लायचं आरएमएस व्होल्टेज विच इज इक्वल टू 200 व्होल्ट. त्याचा विषय संपला. आता एक एक विषय संपूयात. V1, V2 आणि V3 चा. बरोबर. आता एक एक विषय बघा. V1 म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज. V1 म्हणजे कोण आहे? इंडक्टरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज. ठीक आहे ना सर. इंडक्टरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज म्हणजे ELRMS. इंडक्टरच्या अक्रॉसच्या व्होल्टेजला EL म्हणा. तुम्हाला V म्हणायचं असेल VL म्हणा. VLRMS. हा, आरएमएस व्होल्टेज काय असणार? V इज इक्वल टू IR वाला रूल. V इज इक्वल टू I इंडक्टर मधला आरएमएस करंट इंटू इंडक्टरचं अपोजिशन. ते किती असणार? XL. समजतंय का? XL काढलाय का बघा तुम्ही? ऑलरेडी काढलाय. आणि इंडक्टर मधला आरएमएस करंट किती आहे ते कोण सांगेल? इंडक्टर मधला आरएमएस करंट म्हणजेच सर सप्लायनं दिलेला आरएमएस करंट. कारण सप्लाय, इंडक्टर, रेजिस्टर, कॅपॅसिटर या सगळ्यांमधनं, चारही लोकांमधनं एकच करंट जातोय. सिरीज मध्ये ते सगळे. समजतंय का तुम्हाला? समजतंय ना? देअरफॉर V1 चं जे काय सर रिडिंग आहे ना तो इंडक्टर मधला आरएमएस करंट इंटू इंडक्टरचं अपोजिशन. काय नाही, V इज इक्वल टू IR चालू आहे. इथं आरएमएस व्हॅल्यू म्हटले म्हणून इथं आरएमएस व्हॅल्यू म्हणतो, दुसरं काही नाही. बोला. आरएमएस व्हॅल्यू ऑफ दी सप्लाय इंटू XL. आरएमएस व्हॅल्यू ऑफ दी सप्लाय करंट किती काढली बघा तुम्ही? इथंच काढले ना, 1.41. आता उगाच इथं 1.41 लिहिणार की √2 लिहिणार? कॅल्क्युलेशन डिफिकल्ट करणार का सिंपल करणार आहे? सिंपल करणार आहे. सो इथं मी पहिल्यांदा लिहिताना काय लिहिणार? √2. ऍज पर द रिक्वायरमेंट नंतर √2 ला रिप्लेस करता येईल आपल्याला. समजतंय का? सो इन्स्टेड ऑफ रायटिंग 1.41 राईट देअर √2. XL किती आलाय चेक करा जरा. किती आलाय? 200. बर, म्हणजे आन्सर किती आलं? 200 इंटू √2. किती येते ते? एक्झॅक्टली पण करा की. 141 चं डबल. कारण हे 100 ने मल्टिप्लाय केलं की 141 होणार. 141 चं डबल 282. युनिट काय असेल? व्होल्टेज आहे. व्होल्ट. युनिट काय असेल? व्होल्ट. कळले सगळ्यांना? समजतात का पॉइंट्स? जस्ट फॉर्म्युला बेस्ड होतात क्वेश्चन. जर सगळे लॉजिक्स एकदा क्लिअर झाले, सगळं तुम्ही इझिली फॉर्म्युला बेस्ड करू शकताय. डिफिकल्टी राहणार नाही. पुढचा काय कॅल्क्युलेट करायचा बघा? V2 कसा कॅल्क्युलेट करणार बाळ? V2 म्हणजे कुणाच्या अक्रॉसचा आरएमएस व्होल्टेज आहे चेक करा डायग्राम मध्ये तुमच्या. V2 म्हणजे कुणाच्या अक्रॉस आहे? मोठ्याने सांगा. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. रेजिस्टर. V2 म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज. अरे पण रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज कसं काढणार? रेजिस्टन्स मधला करंट इंटू रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मधला कुठला करंट घेणार आम्ही? आरएमएस की मॅक्सिमम की इन्स्टंटेनियस? आरएमएस. रेजिस्टन्स मधला आरएमएस करंट घेणार, कारण रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आरएमएस व्होल्टेज पाहिजे आहे. बर, किती येते रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आरएमएस व्होल्टेज, आरएमएस करंट? सप्लाय मधला आरएमएस करंट म्हणजेच रेजिस्टन्स मधला, कारण हे सगळे सिरीज मध्ये आहेत. सप्लायचा आरएमएस करंट किती आहे? √2. रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे क्वेश्चन मध्ये? 100. सो आन्सर आलं 100 इंटू √2. √2 ची व्हॅल्यू 1.41. बघा किती इझिली या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅकल करू शकाल.
काही विचारतात परीक्षेमध्ये, यांनी तर आता सगळे पॉईंट विचारले त्यामुळे बरं आहे. कारण परीक्षेमध्ये नुसतंच V2 विचारतील, नुसतंच V3 विचारतील, येते का लक्षात? तेवढाच एक बीट कॅल्क्युलेट करायचं असतंय, 4 ऑप्शन मधलं टिक करायचं असतं. पण आता तो सॉल्व्ड एक्झाम्पल असल्यामुळे ते आपल्याकडनं सगळे बीट सॉल्व्ह करून घेत आहेत. सो ऑल पॉसिबिलिटीज ना आपण ट्रेन होतोय. V2 पण झाला. चलो ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. झालं की सांगा. समजून घ्या ते, म्हणजे पाठ करावं लागणार नाही काहीच, लॉजिकली सॉल्व्ह होऊन जाईल. V1 झाला, V2 झाला. ऑप्शन मध्ये बघून ठरवायचं आपण 100 इंटू √2 लिहायचं की 100 इंटू 1.41 करून 141 लिहायचं. जनरली ऑप्शन्स मध्ये हे आन्सर असतात, एक्झॅक्ट जनरली कॅल्क्युलेट नाही करावं लागत. झालं? जस्ट रिप्लाय मी CW. हॅलो, बर जाऊयात पुढे आपण. V3 कोण आहे सांगा? कोणाच्या अक्रॉस RMS व्होल्टेज आहे? हा, कपॅसिटर, इंडक्टर, रेजिस्टर, काय कपॅसिटर. म्हणजे हा काय असणार आहे? RMS व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. सो कपॅसिटरच्या अक्रॉस RMS व्होल्टेज ते किती येणार? करंट इंटू कपॅसिटरचं अपोजिशन. पण कपॅसिटर मधला RMS करंट इंटू XC. कपॅसिटर मधला RMS करंट म्हणजेच सप्लायनं दिलेला RMS करंट इंटू XC. सप्लायनं दिलेला RMS करंट पाठ झाला असेल आता, किती आलाय तो? √2. XC किती कॅल्क्युलेट केले बघा तुमच्या नोटबुक मध्ये? हा, 100 आहे का 200 आहे? बर 100. आन्सर किती आलं? 100 इंटू √2. आता ते 1.41 इंटू 100 किती झालं? 141. युनिट काय येणार? व्होल्टेज आहे, व्होल्ट. कॅपिटल V म्हटलं तरी चालेल त्याला. V3 कॅल्क्युलेट झाला. पुढे आता V4 आहे. हे सोपे होते. V1, V2, V3 कॅल्क्युलेट करणं सोपं होतं. V5 पण कॅल्क्युलेट करणं सोपं होतं. आता जे ट्रिकी आहे ते आहे V4. ते आहे V4. पहिल्यांदा एवढं लिहून घ्या. हे 3 पॉइंट्स पहिल्यांदा समजून घ्या. सगळ्यांना समजले 3 पॉइंट्स? V1, V2, V3 समजलेत? हा, समजलंय, गुड. आता आपण V4 कॅल्क्युलेट करायला जाऊयात. नीट बघा. V4 जो आहे तो काय आहे? इफेक्टिव्ह व्होल्टेज बिटवीन दीज 2 पॉइंट्स. म्हणजे रेझिस्टर आणि इंडक्टरचा इफेक्टिव्ह व्होल्टेज. मला सांगा, व्होल्टेज अल्टरनेटिंग व्होल्टेज कळत आहे का? अल्टरनेटिंग व्होल्टेज ही स्केलर व्हॅल्यू आहे की फेजर आहे? नुसता नंबर आहे की फेजर आहे तो? अल्टरनेटिंग व्होल्टेज हा फेजर आहे की जसं डीसी मध्ये नुसताच नंबर असतो तसा नंबर आहे? तो फेजर आहे, म्हणजे तो रोटेटिंग वेक्टर आहे. समजतंय का? मग हा रोटेटिंग वेक्टर आणि त्यांच्यामधला अँगल बघितला पाहिजे आणि मग इफेक्टिव्ह व्हॅल्यू काढली पाहिजे. म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉसचं RMS व्होल्टेज, रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं RMS व्होल्टेज, त्या दोघांमधला इफेक्टिव्ह अँगल बघितला पाहिजे आणि त्याचा रिझल्टंट काढला पाहिजे. तो V4 म्हणून अवेलेबल होईल. हळूहळू समजेल. मी जेव्हा डायग्राम ड्रॉ करेन, फेजर डायग्राम, अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. त्याआधी मी काय करणार आहे, ही स्लाइड कॉपी करणार आहे आणि V4 साठी आपण कॅल्क्युलेशन बघणार आहोत या स्लाइड मध्ये. बघा, आता आपल्याला V4 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि V4 कॅल्क्युलेट करण्यासाठी या सगळ्या नॉन रिक्वायर्ड गोष्टी पहिल्यांदा रिमूव्ह करूयात. नीट जरा ऑब्झर्व करा, कॉन्सन्ट्रेट करा, समजून घ्या. म्हणजे काही पाठ करावं लागणार नाही. नुसतं ते लॉजिकली जरी सॉल्व्ह केलं, नेक्स्ट स्टेपला नुसता फॉर्म्युला लिहून तुम्ही सबस्टिट्यूशन करणार आणि आन्सर काढणार आहात. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे V4 साठी. सर मला सांगा,
मी जर फेजर डायग्राम काढली, समजा तात्पुरता करंट मी या ऍक्सिसला घेतला, तर ईएमएफ अक्रॉस रेजिस्टर कसं येणार, असं येणार, कारण ते रेजिस्टन्स मधल्या करंटला लीड पण करत नाही, लॅग पण करत नाही. हा सप्लाय मधला पण करंट असेल, रेजिस्टन्स मधला पण हाच असेल, इंडक्टर मधला पण हाच असेल आणि कॅपॅसिटर मधला पण हाच असेल. सगळे एकमेकांना कसे आहेत, सिरीज मध्येच आहेत, सगळ्यांमधला करंट सेमच आहे. रेजिस्टन्सचा ईएमएफ रेजिस्टन्सच्या करंटला लीड पण करत नाही, लॅग पण करत नाही, त्यामुळे तो करंटच्या फेजर बरोबर ओव्हरलॅप. इंडक्टर मध्ये करंट लिडिंग की लॅगिंग, इंडक्टर करंट लॅगिंग, इंडक्टर करंट लॅगिंग. मग इंडक्टरचा ईएमएफ काय येणार, लीडिंग. बरोबर. आता कोणाकोणाचा विचार करायचा आहे आम्हाला, ईसीचा विचार करायचा आहे का आम्हाला. V4 ला काय काम दिलेलं आहे, इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ ER अँड EL. समजतंय का. इंडक्टर आणि रेजिस्टर यांच्या इफेक्टिव्ह व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच आरएमएस व्हॅल्यू, असं लिहून पण दिले नोटमध्ये तुम्हाला. आरएमएस व्हॅल्यू इज ऑल्सो नोन ऍज इफेक्टिव्ह व्हॅल्यू. जनरली हे वर्ड वापरले जातात. बर, ईसी ड्रॉ करत बसायची गरज आहे का, नाही. कपॅसिटर मध्ये करंट काय असणार आहे, इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग आहे, म्हणजे या IL मागं असणार आणि त्याला 90 न पुढे तुमचा EL असणार. कपॅसिटर मध्ये ईसी काय असणार आहे, लॅगिंग. पण आता या ईसीचा विचार करायला सांगितलंय का आम्ही तुम्हाला, नाही. मग आता तुम्ही या दोनच वेक्टरचा विचार करणार, कोणाकोणाचा, EL आणि ER चा. समजतंय का. हे तुमचं इफेक्टिव्ह व्होल्टेज मिळणार, हे तुमचं इफेक्टिव्ह व्होल्टेज असणार. इथे का लक्षात, इथं नाही ड्रॉ केलं तर इथं पुढे ड्रॉ करूयात. हा ER, हा EL. ER कॅल्क्युलेट केलाय तुम्ही, ER ची आरएमएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, EL ची पण आरएमएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. मग हा तुमचा इफेक्टिव्ह व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर अँड रेजिस्टर म्हणजे V4. समजतंय का, समजतंय का. हा V4 म्हणून कॅल्क्युलेट होणार. सो तो V4 जो असणार तो अंडर रूट रेजिस्टन्सच्या अक्रॉसच्या आरएमएस व्हॅल्यूचा स्क्वेअर प्लस इंडक्टरच्या अक्रॉसच्या आरएमएस व्हॅल्यूचा स्क्वेअर. आता तुम्ही मला सांगा हे आन्सर्स काय काय आहेत. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आरएमएस किती आहे, म्हणजे V1 नाही, म्हणजे V2. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आरएमएस म्हणजे कोण आहे, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आरएमएस म्हणजे कोण आहे, V2. आणि इंडक्टरच्या अक्रॉसचा आरएमएस म्हणजे कोण आहे, इंडक्टरच्या अक्रॉसचा आरएमएस म्हणजे कोण आहे, V1. करेक्ट. V2 किती आलाय बघा डायग्राम मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये बघा, सांगा V2 किती आलाय, 100 व्होल्टचा स्क्वेअर प्लस V1 किती आलाय बघा, इंडक्टरच्या अक्रॉस किती आलाय, 100√2 आलाय. रेजिस्टन्स वाला 100√2 आलाय का, मला सांगा V2 किती आलाय. V2 म्हणजे रेजिस्टन्स वाला सांगा, रेजिस्टन्स वाला V2 सांगा. मी इथे लिहिणार आहे, किती आलाय, 100 इंटू √2. मग पहिला इथे V2 लिहिला ना मी, मग मी इथे V2 लिहिणार 100 इंटू √2 चा स्क्वेअर प्लस आता इंडक्टर साठीचा V1 किती आलाय, 200√2. बर, या दोघांची सरळ सरळ बेरीज केली असती, आन्सर चुकलं असतं. V4 म्हणजे या दोघांची सरळ सरळ बेरीज येणार नाही, ती फेजर एडिशन आहे का स्केलर एडिशन आहे, नंबरची एडिशन आहे का नुसती, नाही. ते डीसी मध्ये चालतंय, एसी मध्ये असं व्होल्टेज डायरेक्टली ऍड केले चालत नाही, ते फेजर आहे. त्यांच्यामधला इफेक्टिव्ह अँगल बघा आणि वेक्टर वाले रूल वापरा. बर, V1 किती आहे सर, 200 इंटू √2. त्या 200 इंटू √2 चा पण स्क्वेअर, पण सर या सगळ्याचं परत काय करायचं आहे, स्क्वेअर रूट. बर, 100 स्क्वेअर इंटू √2 स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर किती आला, 2. √2 चा स्क्वेअर इथं पण किती आला, 2. 2 आणि 2 100 स्क्वेअर आणि 200 स्क्वेअर मधनं कॉमन घेतले, सो ब्रॅकेटच्या आत राहिलं 100 स्क्वेअर प्लस 200 स्क्वेअर, 100 स्क्वेअर प्लस 200 स्क्वेअर. 100 स्क्वेअर आणि 200 स्क्वेअर हा ब्रॅकेट मध्ये राहिला आणि आत √2 आहेच.
रूट 2 चा स्क्वेअर 2, रूट 2 चा स्क्वेअर 2, 2 कॉमन. 100 square as it is, 200 square as it is. Up to this, reply in the chat box, clear and written. क्या लिहून घ्या इथपर्यंत, थोडा वेळ मी थांबतो. तुम्ही करा पुढचं कॅल्क्युलेशन, सांगा मला आन्सर किती येते. रूट 5 वगैरे काहीतरी यायला पाहिजे. रूट 5 रूट 10 काय दिसते इथे बघा आन्सर. अंडर रूट 2 इन द ब्रॅकेट 100 स्क्वेअर प्लस 200 स्क्वेअर. B4 कॅल्क्युलेट करतोय, इग्नोर करा, लक्ष इकडे द्या, कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करून देऊ नका. हा 100 स्क्वेअर प्लस 200 स्क्वेअर, 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 स्क्वेअर. त्यातनं 100 स्क्वेअर कॉमन घेऊया मुद्दाम. 100 स्क्वेअर कॉमन घेतला, 100 स्क्वेअर मधनं 100 स्क्वेअर गेला 1. 2 इंटू 100 ना, 2 इंटू 100 म्हणजे 2 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर. हे काय आहे, 200 म्हणजे काय, 2 इंटू 100, कन्फ्युज व्हायचं नाही. 2 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर, त्यातला 100 स्क्वेअर कॉमन गेलाय म्हणजे कोण राहिलाय शिल्लक, 2 स्क्वेअर. समजतंय का, इथं मे बी 1 स्क्वेअर राहिला असं म्हणा, इथं मे बी 2 स्क्वेअर राहिला असं म्हणा. नुसतं 2 नाही राहणार, 2 स्क्वेअर राहणार, कारण 2 इंटू 100 म्हणजे 2 इंटू 100, 2 इंटू 100 मीन्स 2 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर. त्यातला 100 स्क्वेअर कॉमन गेला, 2 स्क्वेअर ऍज इट इज. हा रूट 2 ऍज इट इज राहू दे. 100 स्क्वेअर रूटच्या बाहेर गेलं 100 झालं, रूटच्या आत हा 2, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. सो 100 इंटू रूट ऑफ 1 प्लस 4 5 आलं, 5 इंटू 2 10 आलं. रूट 10 ची व्हॅल्यू, रूट 5 ची व्हॅल्यू पाठ करायला सांगितली आहे. रूट 5 ची व्हॅल्यू 2.23, बरोबर का. 22 चा वर्ग 4.84, 2.2 चा स्क्वेअर. 23 चा वर्ग 529, 529 म्हणजे 5.29 म्हणजे 2.2 आणि 2.3 च्या मध्ये आन्सर आहे. किती आहे ते अप्रॉक्सिमेटली 2.23. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, 223 मध्ये पॉइंट, बरोबर. रूट 6 किती आहे, पायची व्हॅल्यू किती आहे, पायची व्हॅल्यू 3.14. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14, त्याच्यापेक्षा स्लाइटली मोर 3.16, स्लाइटली मोर 3.16. एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगतोय ती, अप्रॉक्सिमेट करायचं असेल त्याला 3.2 करा तुम्ही, काय अडचण नाही. हा 100 इंटू रूट 10 ची व्हॅल्यू किती 3.16, म्हणजे गरज पडलीच तर आम्ही रूट 10 ची व्हॅल्यू, आम्हाला पाठ असल्यामुळं याचा आन्सर आम्ही 316 व्होल्ट लिहून येणार. समजतंय का, हे 316 व्होल्ट या दोघांची ऍडिशन करून मिळालं नसतं. किती मिळालं असतं ते 200 रूट 2 प्लस 100 रूट 2, रूट 2 कॉमन, 200 प्लस 100 300 इंटू रूट 2, ते 400 पेक्षा जास्त झालं असतं ऍडिशन. तसं नाही होत, आन्सर एवढंच आहे. अप टू दिस चेक करा, लिहून झालं का, लिहून घ्या. 5वा बिट तर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलायच आपण, V5 कॅल्क्युलेट ऑलरेडी केलेला आहे. क्वेश्चनचा टाईप लक्षात यायला लागलाय का, तिघही एकत्र आहेत आता. RLC व्होल्टेज पण विचारू शकतात, करंट पण विचारू शकतात, इम्पेडन्स विचारतात, रिॲक्टन्स विचारतात, कपॅसिटरचा रिॲक्टन्स विचारतात, इंडक्टरचा रिॲक्टन्स विचारतात, किंवा सर्किटचा रिॲक्टन्स विचारतात, सर्किट मधला करंट विचारतात. समजायला लागले का, काय काय विचारू शकतात. ऑल पॉसिबिलिटीज इथं कव्हर होत आहेत, बरोबर. बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. आता माझ्या बरोबर सॉल्व्ह करा, इफ पॉसिबल येत असेल स्वतः सॉल्व्ह करा, कम्प्लीट सॉल्व्ह करा. नंतर फक्त मी कसे कसे कॅल्क्युलेशन करतोय ते फक्त ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. ओके, चलो लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. चला क्वेश्चन नंबर 18 कडे चला. काय केले बघूया क्वेश्चन नंबर 18 मध्ये. The LCR circuit has L is equal to 10 millihenry. मिली म्हणजे 10 raised to
-3. सो मिलीला लगेच रिप्लेस करून टाका. हे -3 आणि +1 10⁻² काही नाही आहे म्हणजे 1 आहे. -3 + 1 -2. सो एक सिरीज RLC सर्किट दिले ते कळतंय आम्हाला. इंडक्टन्स 10 मिली हेनरी, रेझिस्टन्स ची व्हॅल्यू दिली आहे बा 3 ओहम, कपॅसिटन्स ची व्हॅल्यू 1 मायक्रो फॅरेड. 1 नाही लिहिला तरी चालतोय, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 बार. सो कपॅसिटरची व्हॅल्यू 10⁻⁻6 फॅरेड. सगळे SI मध्ये लगेच कन्वर्ट करून घेतलं, कारण मोस्ट ऑफ द टाइम कॅल्क्युलेशन SI मध्ये करावं लागतं. The series RLC circuit having L = R = and C = त्याच्या व्हॅल्यूज दिल्या, connected in series to the source of 15 cos omega t volt supply EMF, किंवा सोर्स दिलाय इन्स्टंटेनियस EMF ची व्हॅल्यू सांगितली आहे 15 cos ओमेगा टी. अरे 15 cos ओमेगा टी लिहिली आहे म्हणजे नक्कीच हे काय असलं पाहिजे, E0 cos ओमेगा टी फॉर्मॅट असला पाहिजे. E0 sin ओमेगा टी किंवा E0 cos ओमेगा टी. मग सप्लायची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली, सप्लायच्या EMF ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली 15 व्होल्ट. मग सप्लायचा RMS कॅल्क्युलेट करू शकता का? सप्लायचा RMS काय असतो, कुठलाही RMS काय असतो, साइन कॉस फंक्शन असेल तर RMS कसं काढतो आपण, हा ERMS = IRMS. नाही, तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू माहित आहे, RMS व्हॅल्यू विचारली आहे, कशी काढाल? या EMF इन्स्टंटेनियस व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, E = 15 cos ओमेगा टी. EMF ऍज अ फंक्शन ऑफ टाइम दिलंय. मग 15 काय असली पाहिजे तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू दिलेली असेल, माहित असेल किती आहे ती 15, ती इथं आपण लिहिली, देअरफॉर E0 किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू लिहिली. E0 म्हणजेच काय, मॅक्सिमम व्हॅल्यू. RMS ची व्हॅल्यू काय असते, मॅक्सिमम अपॉन IRMS × Z करत नाही बसणार इथं आपण. जर तुम्हाला ERMS माहित आहे तर तुम्ही असं लिहू शकता ना, Emax अपॉन √2. कळतंय का नाही? Emax म्हणजेच E0 अपॉन √2. E0 इथं बाय कंपॅरिझन कळतोय ना. इन्स्टंटेनियस EMF दिलाय, कॉस फंक्शन दिले, कोइफिशियंट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे ती E0 किंवा Emax असणार. RMS व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम अपॉन √2. साइन किंवा कॉस फंक्शन साठी RMS व्हॅल्यू काय असते, मॅक्सिमम अपॉन √2. मॅक्सिमम आहे E0 अपॉन √2. मग काही व्हॅल्यूज लगेच क्वेश्चन मध्येच कॅल्क्युलेट करून टाकूया. किती आलं हे, E0 किती आहे 15 अपॉन √2 ऍज इट इज ठेवा. तुम्हाला विचारलेलं नाही आहे, कॅल्क्युलेट फर्दर करू नका, इथपर्यंतच लिहून ठेवा. सोर्स दिलाय 15 cos ओमेगा टी चा, सोर्स दिलाय 15 cos ओमेगा टी. काय म्हटलंय, कॅल्क्युलेट करंट एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे कुठली व्हॅल्यू, मॅक्सिमम, RMS की इन्स्टंटेनियस. कॅल्क्युलेट करंट एम्प्लिट्यूड. नुसतं करंट नाही म्हटलं, काय म्हटलंय, करंट एम्प्लिट्यूड. म्हणजे काय विचारलंय, एम्प्लिट्यूड विचारलाय म्हणजे काय, कोइफिशियंट विचारला असणार आहे साइन किंवा कॉसचा, म्हणजे मॅक्सिमम करंट विचारलाय. मग रेझिस्टन्स मधला, कॅपॅसिटर मधला, इंडक्टर मधला की सप्लायचा. हा, काय नाही सांगितलं म्हणजे कुठला, सप्लाय मधला मॅक्सिमम करंट. सो I RMS नाही, आता काय विचारलाय, I max, मॅक्सिमम करंट गिवन बाय द सप्लाय. करंट एम्प्लिट्यूड, कॅल्क्युलेट करंट एम्प्लिट्यूड म्हणजे I max = क्वेश्चन मार्क. पुढं, and the average power dissipated per cycle at a frequency that is 10% lower than the resonant frequency. ते सगळं नंतर कॅल्क्युलेट करू. पहिल्यांदा हा बीट, याला बीट A असं म्हणू, आणि इथं दुसरा बीट असं लिहू. आणखीन एक गोष्ट कॅल्क्युलेट करायचं सांगता येते, तो बीट असा आहे. पहिल्यांदा या बीट वरती फोकस करा. अगदीच हा बीट जेव्हा सॉल्व्ह होईल तेव्हा आपण याला हात लावायचा, तोपर्यंत त्याच्यावरती विचार पण लगेच करू नका, फक्त लिहून ठेवा. ऍव्हरेज पॉवर डिसिपेटेड म्हणजे कंझ्युम पॉवर
average power dissipated per cycle. परत सेपरेटली सांगायची काही गरज नाही आहे, पर सायकल. ऍट अ फ्रिक्वेन्सी कुठल्या फ्रिक्वेन्सीला? अशा फ्रिक्वेन्सीला ऍट अ फ्रिक्वेन्सी that is 10% lower, that is 10% lower than the resonant frequency, than the resonant frequency. resonant frequency पेक्षा 10% lower अशी एक फ्रिक्वेन्सी असेल, त्या फ्रिक्वेन्सीला आम्हाला हे पॉवर डिसिपेटेडचं कॅल्क्युलेशन करायचं. 10% lower than the resonant frequency. बरोबर. सो आता परत या पॉइंटला या, मग हळूहळू लक्षात येईल की या पॉइंटची नेसेसरी काय आहे, या पॉइंटची गरज का आहे. कारण फ्रिक्वेन्सी त्यांनी आपल्याला दिलेली नाही आहे. इथं मुद्दाम ते ओमेगा लिहून पाठवलेत आपल्याला, बरोबर का? क्वेश्चन मध्ये काय लिहून पाठवले आपल्याला? ओमेगा. म्हणजे त्यांनी नक्की फ्रिक्वेन्सी किती सांगितलीच नाहीये, आणि नंतर इथं फ्रिक्वेन्सी किती आहे म्हणून सांगतायत. किती आहे? अशी फ्रिक्वेन्सी जी 10% लोअर दॅन द रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करावी लागणार. त्या फ्रिक्वेन्सीला करस्पॉन्डिंग इथं सगळे विचार व्हायला पाहिजेत, बरोबर. सो बघूयात काय काय करता येईल. सो साधारण असं लक्षात येत आहे की मॅक्सिमम सप्लायचा मॅक्सिमम करंट कॅल्क्युलेट करायचंय बीट नंबर ए मध्ये. सो बघा, बीट नंबर ए जर मी सॉल्व्ह करायला घेतला तर सप्लायनं दिलेला मॅक्सिमम करंट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल, आता हे सिरीज आरएलसी सर्किट आहे, हे सगळं कळतंय. फर्दर तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकताय, काय अडचण नाही. मी सांगितलंय ऑलरेडी आरएलसी सिरीज सर्किट. जर समजत असेल तर आम्ही परत सर्किट ड्रॉ करणं काय एक्सपेक्टेड नाहीये. त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू दिली आहे, सप्लायच्या ईएमएफ ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू दिली आहे. आयमॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, काय नाही. मग सप्लायचा मॅक्सिमम करंट अपॉन सप्लायला झालेलं अपोजिशन. बोला येस नो, मोठ्याने सांगा. करंट इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, इमॅक्स अपॉन झेड. इमॅक्स तर सर माहित आहे. इमॅक्स किती आहे? इमॅक्स किती आहे? 15 व्होल्ट. म्हणजे याचा विषय झालाय. पाहिजे आहे आयमॅक्स. सर समहाऊ वी हॅव टू फाइंड आउट झेड. काहीतरी करून झेड कॅल्क्युलेट करायला पाहिजे, कळतंय का? हा झेड कॅल्क्युलेट झाला की हा आयमॅक्स कॅल्क्युलेट होणार. सो याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. झेड कॅल्क्युलेट करायला निघूयात. चला, झेड कॅल्क्युलेट करायला जाताना कोण कोण पाहिजे आपल्याला? आर आणि एक्सेल आणि एक्सी. सो झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. आता यातला विचार करा, काय काय आम्हाला माहित आहे. आर माहित आहे का? बघा, माहित आहे. आर माहित आहे का? आर माहित आहे का? माहित आहे. सो याला टिक मार्क. एक्सेल माहित आहे का? एक्सेल माहित आहे का? नाही, काढावा लागेल. एक्सी माहित आहे का? नाही, तोही काढावा लागेल. मग एक्सेल एक्सी काढावा लागेल. एक्सेल आणि एक्सी काढावे लागतील. नेक्स्ट मोटिवेशन साठी आपण असे एरो ड्रॉ करूयात. जे कॅल्क्युलेट करावं लागेल ते असेल एक्सेल आणि एक्सी. एकदा का बाळांनो एक्सेल एक्सी कॅल्क्युलेट झाले की मग झेड कॅल्क्युलेट होणार, बरोबर का? एकदा का झेड कॅल्क्युलेट झाला तो झेड आपण इथे टाकणार, त्या झेड ने डिवाइड करणार ई मॅक्स ला, आय मॅक्स मिळणार, बरोबर का? क्वेश्चन लेंदी होणार आहे कारण एक्सेल कॅल्क्युलेट करणार, एक्सी कॅल्क्युलेट करणार, हे स्क्वेअर रूट सॉल्व्ह करणार, झेड मिळणार, तो इथे टाकणार. समजतंय का? बरोबर, ठीक आहे. बघूयात. एवढं कॅल्क्युलेशन ट्रिकी देणार नाहीत ते. कॅल्क्युलेशन इझी होईल, सिम्प्लिफाय होईल, याची काळजी ते घेतात. बरं, आता आपलं नेक्स्ट मोटिवेशन काय आहे? सर एक्सेल आणि एक्सी कॅल्क्युलेट करणं. एरो म्हणजे नेक्स्ट, इथला एरो म्हणजे झेड. सो झेड कॅल्क्युलेट करणार. आता एक्सेल एक्सी कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो एक्सेल इज इक्वल टू बोला ओमेगा एल. ओमेगा दिलाय का आम्ही तुम्हाला? नाही दिला. ओमेगा आम्ही तुम्हाला दिलेला नाहीये. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा आता हा एक्सेल पाहिजे आहे. बघा किती किती लेयर्स मध्ये क्वेश्चन आहे हा. यात कोण अब्सेंट आहे?
झेड मध्ये कोण अब्सेंट आहे? एक्सेल एक्सी. एक्सेल मध्ये कोण अब्सेंट आहे? ओमेगा. दिलाच नाही मी तुम्हाला, टीचा कोएफिशियंट दिलाच नाहीये. समजतंय का? म्हणजे हा ओमेगा कॅल्क्युलेट करावा लागणार असं दिसतंय. ठीक आहे, करूयात. एल ची व्हॅल्यू दिली आहे का? एल ची व्हॅल्यू तर आहे, म्हणजे एल ला काही अडचण नाही, 10⁻² करता येते. सो नेक्स्ट मोटिवेशन काय? सर ओमेगा. सो याला इक्वेशन काय म्हणूयात? याला इक्वेशन 2 म्हणूयात, याला इक्वेशन 3 म्हणूयात. आता जाऊयात ओमेगा कॅल्क्युलेट करायला. बीट नंबर ए आणि बीट नंबर बी कुठल्या ओमेगाला कॅल्क्युलेट करायचा आहे? कुठल्या फ्रिक्वेन्सीला? अशा फ्रिक्वेन्सीला जी 10% लोअर दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आता काय करावं लागेल? पहिला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढावी लागेल, परत त्याचं 10% लोअर करावं लागेल, मग ओमेगा मिळणार. तो ओमेगा इथं, मग ओमेगा इंटू एल म्हणजे एक्सेल, तो एक्सेल इथं, तसाच एक्सी, मग झेड, मग झेड इथं, मग आय मॅक्स. आर यू गेटिंग इट? बरोबर का? सर क्वेश्चन लिहिणाऱ्याला फक्त आता समोर बोलवा आमच्या, बरोबर ना? राग आला ना त्याचा? आता काय करायचंय? ओमेगा काढायचंय. बघा ओमेगा कुठला? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या 10% लोअर म्हणून सांगून ठेवलाय, म्हणजे तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी पण नाही. म्हणजे आता नेक्स्ट काय करावं लागेल? पहिला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढावी लागेल त्याच्या 10% लोअर. ऑनलाईन पीपल अप टू दिस चेक करा, लिहून झाले का? 10 सेकंद थांबतो मी. काय त्यावेळी तुम्ही हा क्वेश्चन पटकन स्किप करायचा, पुढे जायचं. लक्षात येते ना तुमचे किती लेंदी येते? त्यावेळी स्किप करा, पुढे जा. नंतर परत एक 5-6 मिनिटाचा टाइम जेव्हा शेवटी शिल्लक राहील तेव्हा तो क्वेश्चन त्याला 5-6 मिनिटं युज करा. बरं, आता नेक्स्ट टार्गेट आहे आपलं. काय टार्गेट आहे? बोला. इन्व्हॉल्व लेक्चर मध्ये. हा, काय टार्गेट आहे? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. हा ओमेगा टार्गेट आहे, ठीक आहे की. पण हा ओमेगा काय सांगितलं, किंवा फ्रिक्वेन्सी एफ काय सांगितलं? 10% लेस. एफ जर 10% लेस असेल तर ओमेगा पण 10% लेस असेल. तुम्हाला मी रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला शिकवला होता. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? 1/2π रूट LC. 1/2π रूट LC. पण आता आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR नको आहे, आपल्याला ओमेगा आर पाहिजे आहे. ओमेगा म्हणजे काय? 2πf ना. मग हा 2π पलीकडे पाठवा. 2πfr. 2π राईटला गेला म्हणजे आन्सर डायरेक्टली काय कॅल्क्युलेट करूयात आपण? हा ओमेगा आर 2πfr म्हणून कॅल्क्युलेट करूया की. 2π इकडे गेला तर 1/√LC. 1/√LC. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती आली? एल ची व्हॅल्यू जरा सांगा नोटबुक मध्ये बघून. आता ती मागच्या स्लाइड वरती आहे. एल ची व्हॅल्यू किती आहे बघा. अल्टिमेटली 10⁻² आली आहे. आणि कॅपॅसिटर किती आहे बघा? 10⁻⁻6. -2 - 6 किती येणार? -8. -4 चं स्क्वेअर रूट किती येणार? म्हणजे (8) चं. (8) चं स्क्वेअर रूट किती येणार? (4). कारण स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 ना. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. मग 8/2 किती येणार? 4. मायनसला मायनस ऍज इट इज. 10⁻⁻4 वरती गेला की किती झाला? 10⁻+4 म्हणजे 10,000. आन्सर किती आलं? 10,000. बरोबर का? रेझोनंट फ्रिक्वेन्सी कळाली का? FR नाही कॅल्क्युलेट केला, ओमेगा आर केला. पण आम्हाला दिलेला ओमेगा हा रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या किती % लेस आहे? आमचा ओमेगा आर हा 10% लेस आहे ओमेगा आरच्या. सॉरी, आमचा ओमेगा हा ओमेगा आरच्या 10% नी लेस आहे. सो ओमेगा आर मायनस ओमेगा आरचं 10%. बरोबर का? ओमेगा आर मायनस त्याच ओमेगा आरचं 10%. मग सर सरळ म्हणा ना 90%. एखादी व्हॅल्यू 10% लेस आहे म्हणजे किती आहे? 90% आहे. बरोबर का? एखादी व्हॅल्यू 10% लेस आहे. ओमेगा हा ओमेगा आरच्या 10% न लेस आहे म्हणजे 90% ऑफ आहे. 90/100 म्हणजे 9/10. ओमेगा आर म्हणजे 10⁻⁴. हा (4/(1) किती येणार? (3) म्हणजे आन्सर आलं 9,000. 9 × 10⁻³ 9,000 ओमेगा आला.
फायनली ओमेगा तर आला. इक्वेशन 4 म्हणा. ओमेगा मिळाला सर. बोला नेक्स्ट मोटिवेशन काय आहे? ओमेगा मिळून काय करायचं आहे? ओमेगा मिळवून काय करायचं आहे सर? एक्सेल काढायचा आहे, एक्सी काढायचा आहे. एक्सेल इज इक्वल टू काय? ओमेगा एल. ओमेगा किती आलाय? 9 इंटू 10⁻³ ऐका लक्ष सगळ्यांचं. तू परत बोलताना दिसला नाही पाहिजेस. लेक्चर मध्ये डिस्टर्बन्स नको. ओमेगा इंटू एल. एल किती आहे? 10⁻² -2 प्लस 3 प्लस 1 म्हणजे 90. एक्सेल तर आला. युनिट काय पाहिजे? हा एक्सेल किलोमीटर मीटर ओहम. XC इज इक्वल टू 1 ओमेगा सी. ओमेगा किती काढलाय? 9 इंटू 10⁻³ सी किती दिलाय बघा तुमच्या नोटबुक मध्ये? 10⁻⁻6 -6 प्लस 3 -3 वरती गेले +3 10⁻+3/9 1000/9 1000/9 तर 1000/9. युनिट ओहम. एक्सेल झाला, एक्सी झाला सर. नेक्स्ट मोटिवेशन काय बघा? आयमॅक्स पर्यंत पोहोचायचं आहे. एक्सेल झाला, एक्सी झाला. पुढे काय करूयात? झेड. झेड मध्ये काय आहे? √R² प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक्सेल मायनस एक्सी काढला पाहिजे. हा एक्सेल मायनस एक्सी. एक्सेल किती आहे? मायनस एक्सी किती येणार आता? 1000/9 बरोबर. 1/9 किती असते? 0.1111. 1/9 किती असते? 0.1111. लक्षात ठेवा. सो 90 मायनस 1/9 किती? 0.1111 इंटू किती? 1000. आन्सर आलं 90 मायनस डॉट 3 वेळा राईटला शिफ्ट करा 111.1. आन्सर येणार निगेटिव्ह. एक्सेल मायनस एक्सीचा आन्सर निगेटिव्ह येणार. म्हणजे एक्सी जास्त असणार आहे. म्हणजे सर्किट कपॅसिटिव्ह आहे की इंडक्टिव्ह आहे? एक्सेल मोठा नाही आहे, पॉझिटिव्ह नाही आला आन्सर. आन्सर निगेटिव्ह येणार. एक्सी मोठा आहे म्हणजे सर्किट इफेक्टिव्हली कसं आहे? कपॅसिटिव्ह की इंडक्टिव्ह? जो मोठा आहे त्या हिशोबाने. एक्सी मोठा आहे त्यामुळे आन्सर निगेटिव्ह आलाय. सो सर्किट कपॅसिटिव्ह आहे म्हणायचं. बरोबर का? जर एक्सेल मायनस एक्सी पॉझिटिव्ह आला असता तर एक्सेल मोठा आला असता, सर्किट इंडक्टिव्ह आहे म्हणायचं. जर एक्सेल मायनस एक्सी इक्वल आले असते, उत्तर 0 आलं असतं, तर सर्किट रेझिस्टिव्ह आहे म्हणायचं. इंडक्टिव्ह पण नाही, कपॅसिटिव्ह पण नाही, रेझिस्टिव्ह आहे म्हणायचं. आन्सर किती येणार? -21.1. किती येणार डिफरन्स? 111 आणि 90 डिफरन्स किती असेल? 21. सो 21.1. बर अप्रॉक्सिमेटली 21 घेऊ आपण. बरोबर. एक्सेल मायनस एक्सी पण झाला. नेक्स्ट मोटिवेशन झेड. पहिल्यांदा इथपर्यंत समजून घ्या, लिहून घ्या. पोचतोय आपण उत्तरपर्यंत, काळजी करू नका. झालं एक्सेल मायनस एक्सी. पुढं सर नेक्स्ट व्हॅल्यू आहे झेड. झेड इज इक्वल टू √R² प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर.
हा रेजिस्टन्स दिलाय 3 ओहम, चेक करा. एक्सएल मायनस एक्ससी किती आले? -21.1 ब्रॅकेट स्क्वेअर. सर मायनसचा स्क्वेअर करा नाही तर प्लसचा स्क्वेअर करा, आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे. 21.1 चा स्क्वेअर किती येणार? +21 0.1 बरोबर. यातनं 21 कॉमन काढा. 1 + 0.1 चा स्क्वेअर याचा स्क्वेअर 21 कॉमन काढले. 21 चा स्क्वेअर 4 1 प्लस फ्रॅक्शन रेस टू n, 1 प्लस n टाइम्स फ्रॅक्शन, 1 प्लस फ्रॅक्शन रेस टू n, 1 प्लस n टाइम्स फ्रॅक्शन. 2 न या 0.1/21 ला मल्टिप्लाय करा. 2 × 0.1/21 0.2/21 21 न डिवाइड करावं लागेल तुम्हाला. 441 प्लस हा 441 आत आला. 21 इंटू हे 441 किती येणार? अरे डिव्हिजन 21 येणार ना, इंटू किती 0.2. 21 इंटू 0.2 किती येणार? 4.2. आन्सर किती आलं? 445.2 असं आन्सर आलं. 21.1 चा स्क्वेअर. काय काय केलं मी? 21 ला लिहिलं 21 प्लस 0.1, 21 कॉमन काढला. 21 मधनं 21 कॉमन काढला 1, 0.1 मधनं 21 कॉमन काढला 0.1/21 ब्रॅकेट स्क्वेअर आहे सेपरेट दिले. 21 चा स्क्वेअर 441, 1 प्लस फ्रॅक्शन रेस टू n, 1 प्लस n टाइम्स फ्रॅक्शन, या दोघांची मल्टिप्लिकेशन आली 0.2/21, 0.1 इंटू 2 0.2, 0.2/21. 441 ना आत मल्टिप्लाय केलं, परत 441 इंटू 21 झालं. हा 0.2 ॲज इट इज. लक्षात 1 प्लस फ्रॅक्शन विल हेल्प यू आउट. आता अंडर रूट किती आहे? हा नाही, हा 3 स्क्वेअर पण आहे ना. 3 स्क्वेअर किती? 9 प्लस 445.2 अंडर रूट. ओरडल्याची आन्सर करेक्ट होतं का? 445 किती आहे ते? 1 आहे की 2 आहे? 1 का असेल? हे अप्रॉक्सिमेट आन्सर आहे, कॅल्क्युलेटर वाला नाही आहे. चला पुढं. हा हे ऍडिशन किती आहे? 45 + 9 54 बरोबर. त्याला अप्रॉक्सिमेटली 454 म्हटलं तरी चालेल. बरोबर. आता याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काढावं लागेल. याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काढण्यासाठी 454 याचा नियरेस्ट आन्सर कॅल्क्युलेट करूयात. त्यासाठी परत रफ कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा सगळे जुने पॉइंट रिवाइज होत आहेत आपले. स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायच्या ट्रिक शिकवल्या होत्या. लक्ष द्या, बोलणं नको. मला 441 कशाचा स्क्वेअर आहे माहित आहे? कशाचा आहे? 21. 22 चा किती आहे? 484 बरोबर. मग आता सॉरी हा 22 चा आहे ना. मग आन्सर 21 आणि 22 च्या मध्ये असणार. बोला यस नो. 454 हा 41 आणि 84 च्या मध्ये आहे. 21 आणि 22 च्या मध्ये असणार. त्याच्यामधलं एक मिडल वाला आन्सर पहिल्यांदा चेक करूयात. 21.5 चा स्क्वेअर किती येतोय? कसा करायचा असतो? ज्या नंबरच्या शेवटी 5 आहे
डायरेक्टली 5 स्क्वेअर किती आलं 25. रिमेनिंग नंबर काय आहे 21. त्या रिमेनिंग नंबरला नेक्स्ट नंबर न मल्टिप्लाय 21 चा नेक्स्ट नंबर 22 मल्टिप्लाय करा 21 इंटू 1 सॉरी 22 इंटू 1 22 कॅरी आले 2 हातचा आला 2 22 इंटू 2 44 44 प्लस 2 46 इथं आला पॉइंट. आन्सर किती येते 21.5 च्या स्क्वेअरचा आन्सर किती येते 462 येतंय. आमचा नंबर किती आहे 454. 462 काय होतोय जास्त होतोय म्हणजे 21.5 पेक्षा पण आन्सर काय पाहिजे कमी पाहिजे. लिहून टाका 21.3 आणि किती चेक करत बसणार आहे 21 पण नाहीये आन्सर 22 पण नाहीये 21.5 पेक्षा कमी. एक तर 21.4 लिहा नाहीतर 21.3 लिहा. समजतंय का. सो झेड आला these many ओहम. त्यांचं आन्सर आलंय एक्झॅक्ट 21.32 आलंय. आपलं 21.3 आलंय त्यांचं 32 आलंय. तेवढी अॅक्युरसी आपल्याला नाही करता येणार पण ठीक आहे. समजतंय झेड कळाला. पुढे काय कॅल्क्युलेट करायचं होतं आपल्याला करंट एम्प्लिट्यूड म्हणजेच काय आय मॅक्स. हे सगळं रफ कॅल्क्युलेशन साईडला चालू होतं आपलं. आय मॅक्स काय आलाय ई मॅक्स अपॉन झेड. ई मॅक्स किती आहे अपॉन झेड किती आहे 21.3. आता हे कसं इव्हॅल्युएट करणार पॉसिबल तर आहे पॉसिबल नाही असं नाही 21.3 डिवाइड करावं लागणार. आन्सर पॉइंट मध्ये येईल कारण 21 हा मोठा नंबर आहे बरोबर. सो आता माझ्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत बघा. असं जर कॅल्क्युलेशन मला दिलं असतं तर मी काय काय केलं असतं पॉसिबल थिंग्स काय काय असतील. या 15 ला 5 ने डिवाइड करता येते बघा कॅल्क्युलेशन समजून घ्या. 5 ने डिवाइड करा 3 5 ने डिवाइड करा 5 इंटू 4 20 पहिला 1 13 5 दुणे 10 पहिले 3 सो 4.26 बरोबर. आता हा 4.26 जो काय आहे याला अप्रॉक्सिमेटली मी 42 करणार आहे किंवा 4.2 करणार आहे कारण त्याला 4.2 केल्यामुळं माझा एक फायदा होतोय तो असा त्याला मी अप्रॉक्सिमेटली 4.3 नाही करणार आहे मुद्दाम 4.2 करणार आहे कारण 4.2 केलं तर 14 इंटू 3 42 असतं का 14 गुणिले 3 असतं का. सो आय कॅन डू दिस सॉरी वरचा 3 कॅन्सल झाला ना वरती खाली 3 न डिवाइड केलं सो 1.4 आलं. डिवाइड बाय 1.4 इज नॉट अ बिग डील कारण डिवाइड बाय 1.4 म्हणजे डिवाइड बाय 2 इंटू डिवाइड बाय 0.7 डिवाइड बाय 2 किती आलं 0.5 अपॉन 0.7 येते का लक्षात 0.5 अपॉन 0.7 म्हणजे किती 5/7 5/7 करा 0. हा 5/7 भाग गेला नाही 5 ला भाग गेला नाही 0 50 7 इंटू 7 49 राहिला 1 10 7 1 7 so 0.71 that will be the maximum value of the current. unit will be ampere. त्यांचे किती आले बघा 0.704 आपलं काय आले 0.71. आता आपला जो काय डिनॉमिनेटर होता तो आपण स्मॉल अज्युम केला की ऍक्च्युअल डिनॉमिनेटर पेक्षा लार्ज हा थोडासा स्मॉल अज्युम केला 4.26 आहे ना पण अज्युम काय केला स्मॉल. डिनॉमिनेटर अज्युम स्मॉल केल्यामुळं आन्सर थोडस लार्ज आलं. स्मॉल डिनॉमिनेटर अज्युम केला रिअल पेक्षा स्मॉल अज्युम केला डिनॉमिनेटर त्यामुळं आन्सर थोडस लार्ज आलंय म्हणजे या 7 वेन पेक्षा थोडस कमी आन्सर. मग 7-0 आणि पुढे जे काय असेल ते आलं का लक्षात. म्हणून त्यांचं 704 जस्टिफाय होतंय कळतंय का
कॅल्क्युलेशनला आपण पाहिजे त्या डेप्थला घेऊन जाऊ शकतोय, टॅकल करून परत येऊ शकतोय. फक्त टाइम कन्झ्युमिंग असेल तर त्यावेळी स्किप करून पुढे चला. समजतंय का? पण कॅल्क्युलेशन सुद्धा आम्ही तेवढ्याच पॉवरफुली करू शकतोय, हे कन्व्हिन्स व्हा पहिल्यांदा. त्यातला सेकंड बीट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया. ओके, फाईन. सो आर दी थिंग्स taught in today's lecture clear to all of you? बोला सगळेजण, यस नो? दप्तर नंतर आवडा की. समजलंय ना? कळलंय? कॅल्क्युलेशन लक्षात आलंय शेवटचं? बर, द्यायचं राहिलं असेल कॅल्क्युलेशन लिहून घ्या. ठीक आहे, चालेल. लेक्चर लिव्ह केलं तरी चालेल, नो इश्यूज. फाईन, चलो बाय. लेट मी इन द लेक्चर.